या प्रवचनमालेला प्रारंभ करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपापली कर्णपिशाच्य शांत करा. मराठीत आपण त्याला मोबाईल असं म्हणतो. माझा आवाज शेवटपर्यंत स्वच्छ ऐकू येतं? शेवटी हात वर करा म्हणजे मला कळेल. शेवट. धन्यवाद. आपली मनं एकाग्र करा, चित्त एकाग्र करा. रुद्रावरच्या या प्रवचनमालेला आपण प्रारंभ करतो आहोत. आज आपलं भाग्य आहे की प्रत्यक्ष वेद चूडामणींचा आशीर्वाद आपल्याला आज लाभलेला आहे. आणि त्याहून अधिक मोठं भाग्य असं की आम्ही अभ्यंकर हे मूळचे कुर्ध्याचे आहोत. स्वरूपानंदांचं रत्नागिरीच्या पुढचं पावस, त्याच्या पुढे गणपती गुळे म्हणून गाव आहे. पावसच्या पुढे पुळे नव्हे, गुळे. तर गणपती पुळ्याचा गणपती हा मूळचा गणपती गुळ्याचा आहे अशी परंपरा आहे. आणि तो गुळ्याहून पुळ्याला गेला. आणि गणपती गुळ्याच्या पुढचं जे गाव किंवा छोटी वाडी, ती वाडी म्हणजे कुर्ध. 100 वर्ष तिथे पाठशाळा चालू होती. आणि एकाच प्रांगणामध्ये महारुद्र आणि महाविष्णू यांची अत्यंत देखणी मंदिरं आहेत. आजचे वेद चूडामणी फडके गुरुजींचं शिक्षण तिथे काहीसं झालेलं आहे. आणि आम्ही मूळचे कुर्ध्याचेच, त्यामुळे असा ऋणानुबंध आहे. गुरुजी, मला फार आनंद आहे आज मनामध्ये की आपलं नातं कुर्ध्याशी आहे. खूप आनंद आहे. तर आपल्या अनुमतीनं प्रारंभ करतो. आत्ता वेद चूडामणींनी सांगितलं की प्रकृती अस्वास्थ्य असेल तर तो महारुद्राभिषेकच आहे. खरंच आहे. आणि अश्विनी कुमारांच्या अगोदरचा समस्त विश्वाचं वैद्य जर कोण असेल तर तो रुद्र किंवा शिव आहे. आणि मी सारखा प्रवासात असतो. हवा बदलते, पाणी बदलतं. मग कुठेतरी थोडासा त्रास होतो, त्यावेळी रुद्राची प्रार्थना करायची. तर तशी मला 5 दिवस खरंच आवश्यकता आहे बरं का गुरुजी. म्हणून अगोदर रुद्राला वंदन करतो आणि प्रारंभ करतो. आपण सगळेजण एकचित्त सावधान व्हा. 2 टप्प्यामध्ये आपण ही विभागणार आहोत ही प्रवचनमाला. आज रुद्र कोण, त्याचं शिवस्वरूप कसं झालं, या राष्ट्रामध्ये त्याचं स्थान कसं आहे, किती अलौकिक आहे, याचा सगळा ऐतिहासिक आढावा आणि विवेचन आपण करणार आहोत. त्यानंतर उद्यापासून पुढचे 3 दिवस रुद्राचा नमकाचा भाग आपण समजावून घेणार होतो. आणि सांगतेला चमक आहे. तर अशी 5 दिवसांची आपली ही प्रवचनमाला. सामान्यतः रुद्रावरची प्रवचनमाला होत नाही, फार कमी बोललं जातं. किंजवडेकर शास्त्री, थोर मीमांसक, वेदमूर्ती, घनपाठी अगत्य बोलत असत. पण त्यानंतर रुद्राचं विवेचन करताना मी तरी कोणाला ऐकलेलं नाही आहे. आणि रुद्राचं स्थान अलौकिक आहे. कसं आहे ते आपण आता 5 दिवस पाहणार आहोत, अनुभवणार आहोत, उलगडणार आहोत, आपल्या अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये साठवणार आहोत. ध्याये नित्यं महेशं
रजतगिरिनभं चारुवन्तावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैः व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बान्धवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय। प्रभु ज्या वैदिक सनातन धर्मामध्ये ज्याचं आजचं ज्ञात स्वरूप हिंदू धर्माचं आहे, त्यामध्ये जन्म घेणारे आपण सगळेजण पराकोटीचे भाग्यवंत आहोत. वैदिक सनातन धर्म हा अनादि अनंत आहे. या सृष्टीमधला, या भूतलावरचा पहिला धर्म, पहिला सदाचार, पहिली नीती वैदिक सनातन धर्मानं तुम्हा आम्हाला प्रदान केलेली आहे. आपल्या धर्मसंस्कृतीने जेवढं पाहिलं, लिहिलं, उच्चारलं ते सगळं विश्वात्मक आहे, अलौकिक आहे. अयम निजः परो वेत्ति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असा विचार जनसामान्य करतात. पण ज्यांचं काळी सुपासारखं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, असे लोकोत्तर महात्मे एकच म्हणतात, वसुधैव कुटुंबकम. मी नेहमी सांगतो की ही वसुंधरा एका कुटुंबासारखी असेल, ही पृथ्वी म्हणजे एकच घर असेल, तर त्याचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका. त्यात मांडलेल्या सुंदर सुंदर वस्तू म्हणजे ऑस्ट्रिया किंवा स्वित्झर्लंड, किंवा 370वा कलम रद्द झाल्यानंतर असलेलं काश्मीरसुद्धा, बरं का. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे कदाचित चीन आणि जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप. पण त्या घराचं देवघर मात्र निःसंशय आपला भारत, शंकाच नाही. घराला जे घरपण प्राप्त होतं ना, ते देवघरामुळे प्राप्त होतं. तेव्हा विश्वरूपी घराचं देवघर म्हणजे आपला भारत आहे. आज आपण सर्वजण या धर्मसंस्कृतीमधलं एक अलौकिक सुक्त रुद्र आपल्या हृदयामध्ये धारण करण्यासाठी जमला आहात. आपलं भाग्य आहे की वेद चूडामणी फडके गुरुजी उपस्थित आहेत, आणि आम्हा अभ्यंकरांचं भाग्य आहे की आमचे उपाध्याय वेदमूर्ती गोडबोले गुरुजी उपस्थित आहेत. हिंदू धर्मसंस्कृतीची महत्ता सर्वार्थानं लोकोत्तर आहे. वैदिक सनातन धर्माचं वर्णन करताना आपल्याकडे सांगितलेलं आहे की आपला धर्म हा श्रुती स्मृती पुराणोक्त आहे. या भूतलावरचं जेवढं उदात्त, उत्कट, भव्य, दिव्य, महन मंगल आहे, त्याचा उच्चार हा श्रुतींमध्ये म्हणजे वेदामध्ये, त्याचा विचार आपल्या स्मृतिग्रंथामध्ये, पुराणामध्ये त्याचा सदाचार आहे, आणि आचार्य संत वाङ्मयात त्याचा साक्षात्कार आहे. उच्चार, विचार, सदाचार आणि साक्षात्कार क्रमशः आपल्याला विस्तारित झालेला या परंपरेनं अनुभवायला मिळतं.
इतकं मोठं ते विलक्षण आहे. वेदोखिलो धर्ममूलम अशी प्रतिज्ञा जणू काही मनूनी मांडलेली आहे मनुस्मृतीमध्ये. वेद हे आमच्या धर्माचं मूल अधिष्ठान आहे आणि ते सर्वार्थाने खरंही आहे. पण तो धर्म कशामध्ये आहे त्याचंही वर्णन मनूनी करून ठेवलेलं आहे. तो म्हणतो श्रुतिस्मृती सदाचार स्वस्य च प्रियमात्मनः एतच्चतुर्विधम प्राहुः साक्षात धर्मस्य लक्षणम. धर्माचं लक्षण या 4 गोष्टीमध्ये आहे असं मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. अनेकांना मनुस्मृती म्हणजे काहीतरी भयंकर आहे असं वाटतं. मनुस्मृती हा एक लोकोत्तर ग्रंथ आहे. आपल्याकडे जे स्मृतिग्रंथ निर्माण झाले त्याच्यामध्ये व्यक्तिगत आचार, सार्वजनिक आणि राष्ट्रीय व्यवहार आणि त्याच्यामध्ये चूक झाली तर त्याला शिक्षा म्हणजे प्रायश्चित्त अशा 3 गोष्टी सगळ्या आपल्या स्मृतिग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्यातल्या त्यात अत्यंत विस्ताराने मांडलं कशामध्ये तर मनुस्मृतीमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मनुस्मृतीमधली एक एक वचनं म्हणजे जीवनाचं एक एक सूत्र आहे. त्या मनुस्मृतीने म्हटलेलं आहे की आपला धर्म कशात आहे. पहिला श्रुतीमध्ये, त्याच्यानंतर स्मृतीमध्ये. स्मृती म्हणजे सगळं धर्मशास्त्र आहे. श्रुती स्मृतीवर आधारलेला सदाचार, शुद्धाचार, आचार प्रभो धर्म म्हटलेला आहे पुढे महाभारतापर्यंत. तो सदाचार हे आपल्या धर्माचं 3रं लक्षण आहे. आणि हे 3 एकदा चांगलं प्राप्त झालं की मग आत्म्याला जे प्रिय आहे ते धर्माचं 4थं लक्षण आहे. त्याचं कारण असं की श्रुती स्मृती सदाचार प्राप्त झाल्यानंतर आत्म्याला स्वार्थाचं काही प्रिय वाटतच नाही. जे जे लोककल्याणाचं आहे, जे जे समाजाच्या हिताचं आहे, जे जे राष्ट्राच्या हिताचं आहे तेच योग्य आहे असं आपल्या आत्म्याला वाटतं. माऊलींनी 9 सहस्र ओव्या लिहिल्या, भावार्थ दीपिका आपल्यापुढे ठेवली आणि पसायदान लिहिताना माऊलींनी पहिला शब्द वापरला आता. संस्कृतमध्ये अथ म्हणतात. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथा तो धर्मजिज्ञासा. माऊलींनी आता म्हटलं. आता शब्दाचा अर्थ असा आहे की सगळी भावार्थ दीपिका वाचलीत ना, धारण केलीत ना, पचवलीत ना, मग जो जे वांछील तो तेला हो नक्की मिळेल. कारण वेडवाकडं कोणी मागणारच नाही. तसं श्रुती स्मृतींना धारण केल्यावर सदाचारी झालेलं मनुष्य आत्म्यासाठी, आत्मनासाठी जे मागेल ते लोककल्याणाचंच असेल, राष्ट्राच्या कल्याणाचंच असेल असा साधा मार्ग आहे. आता हे सगळं राष्ट्र, हे सगळं विश्व धारण करण्यासाठी आणि नीतिपथावर, सत्पथावर चालण्यासाठी सगळ्यात सदाचारी मनुष्य असला पाहिजे. कारण तो सगळ्यात बुद्धिमान आहे. स्वेदज, उद्भिज याला स्वतःची बुद्धी नाही, अंडजलाही नाही. मानवाला जशी बुद्धी आहे जरायुज, स्वेदज म्हणजे घामातून जन्माला येणारे ऊ, ढेकूण इत्यादी. उद्भिज म्हणजे जमिनीतून जन्माला येणारे वृक्ष किंवा वेली किंवा पोरकिडे, बांडगुळं, शेणातली किडे, हे सगळे उद्भिज आहेत. अंडज म्हणजे सरपटणारे नाग, सापादी आणि आकाशात उडणारे ते अंडज. आणि जरायुज म्हणजे गर्भाशयातून निर्माण होणारे त्यांना जरायुज. तर गर्भाशयोत्पन्न जे जरायुज आहेत त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तो अर्थात मनुष्य आहे. मनुष्य जितका सदाचारी, मनुष्य जितका चांगला तितकं हे विश्व चांगलं चालतं. अगदी उघड आहे. मग आता या मानवाला सदाचारी करायचं असेल तर काय करायला पाहिजे. त्याला 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तो कायद्याचा आहे. विधी, शासनाने कायदे केलेले असतात आणि त्या कायद्याला अनुसरून मनुष्य जर वागला नाही तर त्याला चिरीमिरी दिली नाही तर शिक्षा नक्की होते. होय ना. कायदा जिथे विकत घेता येतो तिथे राष्ट्र संपन्न कसं होणार. समाज नीतिपथावर कसा चालणार मला सांगा. पण
मानवाला सदाचारी करायचा पहिला मार्ग म्हणजे शासनाने केलेला कायदा. मनुष्य घाबरतो, आपल्याला पाहणारं शासन आहे, आपण काही गडबड केली तर आपल्याला शिक्षा होऊ शकते. ज्या इमारतीचं आपण उद्घाटन केलं त्याच इमारतीच्या ठिकाणी आपल्याला तुरुंगात जावं लागतं, हे भविष्यात कळतं. मनुष्य उतला मातला, धनाचे गैरव्यवहार केले की त्याच्या वाट्याला शासनाचा बडगा येतोच. शासनाचा धाक असला की मनुष्य वाममार्गाला सहसा जात नाही. पण कायद्याच्या धाकानं अंतरंग पालटत नाही. अंतरंग पालटण्यासाठी अध्यात्मच हवं, परमार्थ साधनाच हवी, आध्यात्मिक शास्त्राचाच आधार घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय काही घडत नाही. कायद्यानं अंतरंग पालटू शकत नाही. कायद्यानं मनुष्य घाबरेल, पण त्याला संधी मिळाली रे मिळाली की तो पुन्हा पाप करायला प्रवृत्त होतो. जगामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत. किंबहुना जगाची ज्यांनी सर्वाधिक फसवणूक केली ते जगातले सगळ्यात बुद्धिवान पुरुष होते. केवढं आश्चर्य आहे. म्हणजे त्यांचा बुद्ध्यांक, मराठीत ज्याला आपण IQ म्हणतो, तो सर्वोच्च होता. बुद्ध्यांक, इतकी बुद्धिमान माणसं, पण त्यांनी आयुष्यभर काय केलं तर जगाला ते फसवत राहिले, कायद्याला फसवत राहिले. जिथे संधी मिळेल तिथे मनुष्य कायद्याला तोडून पाप करायला प्रवृत्त होतो. पूर्वीसारख्या कठोर शिक्षा राहिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे कायदा मानवाला सर्वतोपरी पालटू शकत नाही. मग मानवामध्ये सदाचारी होण्यासाठी पालट कुणी करायचा? त्याला आमचे आचार्य, आमचे संत यांनी एक अतिशय ऋषीजन, मुनिजन, आचार्यजन यांनी एक सुंदर मार्ग दाखवला आणि सोपा करून दाखवलेला आहे बरं का. तो मार्ग तुम्हा आम्हाला कोणता म्हणून सांगू आपल्याला. आचार्यांनी, ऋषीजनांनी, गुरुकुलातल्या गुरुजनांनी, सद्गुरूंनी तुम्हा आम्हाला सूक्त दिली. आचार्यांनी तुम्हा आम्हाला स्तोत्र दिली आणि संतांनी तुम्हा आम्हाला आरत्या दिल्या. तेव्हा सूक्त, स्तोत्र आणि आरत्या याच्यामुळे मानवाचं अंतरंग, मानवाचं चित्त शुद्ध व्हायला अत्यंतिक मदत होते. इतिहासाची साक्ष आहे याला. तुमचं आमचं जीवन आतून चांगलं व्हायला पाहिजे. बहिरंगाने काय? उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आमच्या संतांनी म्हणून ठेवलेलंच आहे. म्हणून आमच्या आचार्यांनी कौतुक असं केलं की जसं शासन आपल्याला पाहतं, पण काही वेळेला शासनाला आपल्याला पाहता येत नाही, हे उमजून मनुष्य पाप किंवा चोरी, हिंसा करायला प्रवृत्त होतं, तसं स्तोत्रात, सूक्तात, आरत्यात होत नाही. कारण ते म्हणताना मानवाच्या अंतःकरणाची धारणाच अशी असते की ईश्वर आपल्याला चिरंतन बघतोय, ईश्वर आपल्याला सदैव बघतोय. तू कुठे का असेनास, ईश्वर तुला पाहिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मनुष्य हळूहळू अंतरंगातून पापभीरू होत जातो. लक्षात ठेवा, धर्माचा सगळ्यात मोठा उपयोग व्यवहारामध्ये स्वामी करपात्रीजी महाराज म्हणत असत काशीचे, की धर्म म्हणजे पती आहे आणि नीती म्हणजे पत्नी आहे. जोपर्यंत ते हातात हात घालून चालतात तोपर्यंत भारताचं भवितव्य अत्यंत सुरक्षित आहे. आपल्याला कोणीतरी पाहतोय म्हटल्यानंतर, घरामधले ज्येष्ठ लोक आपल्याला पाहतायत म्हटल्यानंतर मुलं सरळ असतात, नातवंड सरळ असतात म्हणजे होती. आता 200-400 500 वाहिन्या टुकू 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 चालूच असतात आणि प्रत्येकाच्या हातात तुकडा आहे ना. पण याच्यामुळे अंतरंग कधी उजळणार नाही, यामुळे अंतरंग कधीही समृद्ध होणार नाही. लक्षात ठेवा. कनकदास नावाचे संत होऊन गेले कर्नाटकामध्ये. व्यासराय त्यांचे गुरुजी. त्या गुरुजीने एके दिवशी आपल्या शिष्यानं एकत्र केलं आणि प्रत्येकाच्या हातात एक एक फळ ठेवलं. सांगितलं, मुलानं आजचा गृहपाठ वेगळा आहे. वेगळा कोणता? हे फळ तुम्ही घरी जाऊन सेवन करायचे. अट एकच, जिथे कुणी अन्न नसेल तिथे सेवन करायचं.
प्रत्येक विद्यार्थी फळ घेऊन परत गेला. कनकदासही त्याच्यामध्ये होते. आणि कोणाला वाटलं अरे आपल्या खोलीत जावं, आतून कडी लावून घ्यावी, मला कोण बघते. फळ सेवन केलं. कोणी विद्यार्थी म्हणाला मी जंगलात जातो, कोण पाहते मला, तिथे फळ सेवन करतो. एकाने तर कमाल केली, तो म्हणाला मी विहिरीत उडी मारतो, पाण्याच्या खाली जातो, तिथे खातो, कोण बघते मला. दुसऱ्या दिवशी सगळे शिष्य जमल्यानंतर गुरुजींनी विचारलं अरे काय केलं, कुठे कुठे फळं खाल्लं. प्रत्येकाने स्पष्टीकरण दिलं. आणि कनकदासानं विचारल्यानंतर कनकदासाने हातातलं फळ पुढे केलं. त्यावेळी गुरुजी म्हणाले व्यासराय की बाळा रे तू फळ खाल्लं नाहीस का हे. ते कनकदास म्हणाले की सद्गुरू आपणच शिकवले की तुम्ही कुठेही असा ईश्वर तुम्हाला बघत असतो, मग मी हे फळ कसं खाणार. ईश्वर नित्य पाहणाराच आहे ना, मी हे फळ खाऊच शकलो नाही. शाबास म्हणून पाठ थोपटली आणि सगळी विद्या त्यांनी त्या गुरूंनी कनकदासांना दिली. आपल्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेला मनुष्य अध्यात्माचा परमार्थ साधनेचा अभ्यास करतो त्यावेळी त्याचं अंतरंग, त्याचं चित्त, त्याचं मन, त्याची बुद्धी, अंतःकरण चतुष्टय हळूहळू विशुद्ध होत जात असतात. आणि म्हणून या सूक्तांचा, या स्तोत्रांचा आणि या आरत्यांचा नितांत उपयोग आहे. ही सगळी सूक्तं ही वेदांमध्ये आलेली आहेत. आणि त्यातली काही सूक्तं नित्य म्हटली जातात, ज्याच्यामध्ये पुरुष सूक्त हे प्रतिदिनी पूजेमध्ये आपण म्हणतो. पंचायतन पूजेमध्ये रुद्र नित्य म्हटला जातो. मन्यू सूक्त बरेच जण म्हणतात. कितीतरी सूक्त आहेत की जी वेदांमधली सूक्तं नित्य म्हटली जातात. स्तोत्र कोणती आहेत? आचार्यांची स्तोत्र आहेत. कृष्णाष्टकम आहे, भजय व्रजैकमंडनम समस्त पापखंडनम. तुम्हाला जे आवडेल ते स्तोत्र म्हणा, पण ते म्हणत असताना इष्टदेवतेची मूर्ती तुमच्या हृदयामध्ये आपोआप स्थापित होते आणि मनुष्य हळूहळू शुद्ध होत जातो. आरत्या म्हणताना तर काय आपलं मन आर्त झाल्याशिवाय आरती म्हणताच येत नाही हो. स्तोत्रात स्तुती आहे आणि आरती करताना तुम्ही आर्तच व्हावं लागतं. आर्त होऊन गणपती, शंकर, कुठल्याही देवतेची आरती म्हटली जाते. काही ठिकाणी अशी आरती म्हणतात की भीती अशी वाटते की तो गणपती बाप्पा मखरात बसवलेले उठून निघून जाईल काय. आर्त स्वराने गोड स्वरामध्येच आरती म्हणायची असते ना. तेव्हा सूक्त, स्तोत्र आणि आरत्या याच्यामध्ये आपल्या चित्ताचं शुद्धीकरण आहे. आपल्याकडे शास्त्र 3 सांगितलेली आहेत. एक आध्यात्मिक शास्त्र, दुसरं अधिदैविक शास्त्र आणि तिसरं आहे ते आध्यात्मिक शास्त्र. तिसरं 3 शास्त्रांमध्ये आपल्या संपूर्ण या सृष्टीची, आपल्या स्वाध्यायाची, अभ्यासाची रचना केलेली आहे. एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. किती अगदी साधं उदाहरण आहे. सूर्य हा एक तारा आहे. अधिभौतिक शास्त्र काय म्हणतं? अनेक तारे आहेत, त्याच्यापैकी एक तारा म्हणजे सूर्य. त्याच्याजवळ किती उष्णता आहे? इतकी उष्णता आहे. ती किती अब्जवर्ष राहणार आहे? इतकी अब्जवर्ष राहणार आहे. त्याचे किरण पृथ्वीवर यायला किती कालखंड लागतो? इतकी मिनिटं, इतके सेकंद लागतात. असा अभ्यास करणारं जे शास्त्र त्याला काय म्हणतात? त्याला अधिभौतिक शास्त्र म्हणतात. अधिदैविक शास्त्र काय म्हणतं? सूर्य हा केवळ तारा नाही आहे. गायत्री मंत्राच्या उपासनेतून त्याची साधना, उपासना केली तर मानवाच्या ठाई काहीतरी अलौकिक तेज येतं. मानवाची प्रगल्भता वाढते, त्याची बुद्धिमती, मेधा पंडामध्ये पालटते आणि काही तर महाप्राज्ञ होऊन जातात. त्याची धारणाशक्ती अलौकिक होते, स्मरणशक्ती हेवा करावी अशी वाढत जाते. असं भाग्य उदाहरणार्थ गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं तर हे होऊ शकतं. समर्थ रामदासांनी केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये स्पष्ट पाहायला मिळतं. कितीतरी जणांनी केले. वासुदेवानंद सरस्वतींनी केलेलं आहे. नर्मदेच्या काठी आपल्याकडे इतकी पुण्यवंत मंडळी होऊन गेली की त्यांनी गायत्रीचं पुरस्चरण केलेलं आहे. तेव्हा हे अधिदैविक शास्त्र झालं. पण हा सूर्य कुणी निर्माण केला? पृथ्वी आणि सूर्यामधलं अचूक अंतर एवढंच कोणी ठेवलं का? अंतर वाढलं, अश्मयुग किंवा हिमयुग येईल
आणि खलास होईल सगळी सृष्टी. आणि अंतर जरा जरी कमी झालं तर पृथ्वी जळून जाईल, भस्म होईल. मग ती जळूही नाही आहे आणि हिमयुगसुद्धा येऊ नये म्हणून हे नेमकं अचूक अंतर कुणी ठेवलं? सूर्याला निर्माण कुणी केला? गुरुत्वाकर्षण कुणी निर्माण केलं? सूर्याला मध्यभागी ठेवून ग्रह त्याच्या भोवती कसे फिरतात? जीव म्हणजे काय? जगत म्हणजे काय? जगदीश म्हणजे काय? मोक्ष कशामुळे प्राप्त होतो? या सगळ्याचा अभ्यास ज्यातून आपण करतो आणि ज्याची प्रत्यक्ष शेवटी अनुभूती येते जन्मजन्मांतरी, त्याला आध्यात्मिक शास्त्र असं म्हणतात. तेव्हा आध्यात्मिक शास्त्रामुळे मानवाची आत्मोन्नती आहे. आधिभौतिकामुळे मनुष्य 4 पैसे मिळवेल आणि आपलं आयुष्य चांगलं जगू शकेल, पण त्याला सातत्य नाही. ते केव्हा अधपतित होईल काही सांगता येत नाही. आधिदैविकामुळे तुमच्या जीवनाला एक प्रकारचं स्वच्छ शुद्ध अधिष्ठान प्राप्त होईल, पण आध्यात्मिक त्याच्यामुळे मानवाची आत्मोन्नती आहे. ही केवळ आध्यात्मिक शास्त्राने होऊ शकते असं लक्षात ठेवा. त्याच्यामधलं रुद्र सूक्त हे किंदवडेकर शास्त्री म्हणायचे की सगळ्या सूक्तांचा कौस्तुभमणी कोण आहे तर रुद्र सूक्त आहे. आणि हे रुद्र सूक्त कृष्ण यजुर्वेदामध्ये 5व्या अध्यायात आलेले अभ्यंकरांचा कृष्ण यजुर्वेद आहे, गोडबोलेंचा आहे, फडके गुरुजींचा आहे. आणि कृष्ण यजुर्वेदाला विशेष महत्त्व आहे, कारण कुठलीही यज्ञीय प्रक्रिया ही कृष्ण यजुर्वेदाशिवाय संपन्न होऊच शकत नाही. आणि म्हणून त्या रुद्राला, शिवाला अलौकिक स्थान आपल्या संपूर्ण परंपरेमध्ये प्राप्त झालेलं आहे. या रुद्राची अनंत रूपं आपल्याला, तो वैदिक देव आहे हे खरंच आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की ऋग्वेदामध्ये रुद्राला फक्त 3 सूक्त आहेत, फक्त 3, जास्ती नाही. विष्णूला 5 आहेत, वरुणाला 8 आहेत आणि इंद्राला 1028 किंवा 1032 थोडा पाठभेद आहे ऋग्वेदामध्ये. तर त्याच्या इतक्या सूक्तांपैकी जवळजवळ 1/4 सूक्त ही इंद्राला आहेत. 200 सूक्त ही जवळजवळ अग्नीला दिलेली आहेत. त्या तुलनेमध्ये विष्णू, रुद्र, वरुण यांना कमी आहेत सूक्त. वरुणाला तर 8 आहेत, पण तो नीतीचा देव आहे. पण रुद्राला इतकं महत्त्व काय? केवळ 3 सूक्त असून पुढे आपण त्याचा उलगडा करणार आहोत. त्याचं कारण रुद्राची अगणित रूपं शिवस्वरूपानी या भारतामध्ये नांदत आहेत. तोच दक्षिणामूर्ती आहे, तोच नीलकंठ आहे, तोच पार्वतीपती आहे, तोच शिव आहे, तोच शंकर आहे, तोच रुद्र आहे. त्यांनीच नानाविध रूपं धारण केलेली आहेत. आणि आज से तो हिमाचल तो अत्यंत आनंदाने नांदतो आहे. मग केदारनाथ असेल किंवा पशुपतीनाथ असेल, तिथपासून रामेश्वरापर्यंत म्हणजे उत्तर दक्षिण, आणि सोमनाथापासून लिंगराज मंदिरापर्यंत पश्चिम पूर्व सगळीकडे शिव पसरलेलं आहे असं लक्षात घ्या. शिवानी आपला संपूर्ण भारत व्यापून टाकलेला आहे. या रुद्रापासून, या शिवापासून नाट्यकला निर्माण झाली. 14 विद्या 64 कला या शिवापासून निर्माण झाल्या. व्याकरण, त्याची सूत्र ही त्यांनी डमरू वाजवला आणि त्याच्यामधून निर्माण झाली. भाषाशास्त्र हे शिवापासून निर्माण झालं. सर्व विद्या या आपल्याला प्रदान केल्या त्या शिवानीच केलेल्या आहेत. किंबहुना नृत्य हे शिवानीच दिलेलं आहे, गायन शिवानीच दिलेलं आहे आपल्याला, वादन शिवानी दिलेलं आहे, नर्तन शिवानी दिलेलं आहे. तांडवाची परंपरा नृत्याची शिवापासूनच सुरू झालेली आहे. आणि म्हणून या शिवाला अनेक आचार्यांनी वंदन केलेलं आहे. ऋग्वेदामध्ये केवळ 3 सूक्त असली तरी ऋग्वेदामध्ये अन्य ठिकाणी शिवाचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. असं रुद्राचा उल्लेख हा अनेक ठिकाणी आलेला आहे, पण पूर्ण अशी 3 सूक्त फक्त त्याला दिलेली आहेत. हा शिव किती प्रिय होता. मी उल्लेख केला केदारनाथ पशुपतीनाथापासून रामेश्वरापर्यंत ओम नमः शिवाय
हा जप अखंड निनादतोय. सहस्रावधी वर्ष अक्षुण्ण परंपरेनं आपल्या भारतामध्ये नांदतोय. इतकं सामर्थ्य शिवामध्ये आहे. महाकवी कालिदासानं कुमार संभव नाटक लिहिलं, आपल्याला माहिती आहे. आणि ते नाटक मुख्यतः शिवपार्वती आणि त्यांच्या पोटी पराक्रमी जो पुत्र जन्माला आला त्याच्यावरच हे महाकाव्य लिहिलेलं आहे. असं म्हणतात की कालिदास अशिक्षित होता, निरक्षर होता, आणि तो ज्या राज्यामध्ये राहायचा त्या राज्याचा राजा, त्याला एक कन्या होती आणि तिचं नाव होतं प्रियंगमंजरी. आणि ती अत्यंत विद्वान, अत्यंत बुद्धिवान, वेदाध्ययन केलेली. आणि त्या राजाचं मंत्री जो होता त्याचं नाव होतं वररुची. एके दिवशी काय झालं कोणास ठाऊक, त्या प्रियंगमंजरी आणि वररुचीचं भांडण झालं. तर तो प्रधानमंत्रीना राजाचा त्याच्या मनामध्ये सुडाची भावना जागली आणि तो म्हणाला, राजकन्ये, मी तुझा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी काय करावं माहिती आहे का, त्यांनी आपले दूत पाठवले आणि तो म्हणाला, गोरा गोमटा देखणा एक तरुण पकडून आणा, त्याच्याबरोबर या राजकन्येचं मी लग्न लावून देतो की नाही बघा. तो निरक्षरच हवा, या राजकन्येला मला पूर्ण अपमानित करायचं. आणि खरोखर असा एक गुराखी तो कालिदास, त्याला शोधला बरोबर राजदूताने आणि पाहिलं तर अत्यंत देखणा तरुण गोरा. तेव्हा वररुचीने युक्ती अशी केली, त्याला पालखीत घातला, पंडिताचा पोशाख दिला, पगडी घातली मस्तकावर आणि त्याच्या आजूबाजूला अनेक पंडित पेरले आणि कालिदासाला सांगितलं, तोंड उघडायचं नाही मी सांगितल्याशिवाय. थाटामाटात त्याला राजसभेमध्ये आणला. आणि मग ती प्रियंगमंजरी म्हणाली की मला वाघ युद्धामध्ये जो पराभूत करेल त्याचा मी पती म्हणून स्वीकार करेन. आणि तिनं प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर भोवताली वररुचीने आणलेले पंडित होते, तेच बराबर उत्तर द्यायचे. मग त्या प्रियंगमंजरीला वाटलं, अरे बापरे, याचे शिष्य इतके विद्वान, तर हा किती महाविद्वान असला पाहिजे. आणि तिनं विवाहाला मान्यता दिली. फसवून तिचा विवाह वररुचीने केला. ज्या वेळेला एकांतात पतीपत्नीची पहिली भेट झाली त्यावेळेला त्या प्रियंगमंजरीच्या लक्षात आलं की हा निरक्षर आहे आणि तिनं त्याचा अपमान करून त्याला घालवून दिलं. खरं तर हाकललेलं नव्हतं, पण तो अपमान त्या कालिदासाला इतका झोंबला, तोपर्यंत तो कालिदास झालेला नव्हता. तसाच उठला, कालीमातेच्या मंदिरात एका वनामध्ये जाऊन बसला आणि एवढी दीर्घ तपश्चर्या केली की कालीमाता प्रसन्न झाली आणि म्हणाली, तू साक्षात माझा आजपासून मानसपुत्र झालास, म्हणून त्याचं नाव कालिदास पडलं. आणि मग तिच्या कृपाप्रसादानं मग तो काय जी वाणी बोलायला लागला ती अद्भुत होती. आणि प्रियंगमंजरीला आश्चर्य वाटलं आणि तिनं प्रश्न केला आहे, अस्ति कश्चित वाघ विशेषः. त्याला उत्तर देताना कालिदासांनी महाकाव्य रचली एक एक शब्द घेऊन. अस्ति उत्तर दिशाया म्हणून त्यांनी कुमार संभवाची रचना केली. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः म्हणून मेघदूताची रचना केली. आणि वाघ विशेषः घेऊन वागर्थाविव संपृक्त म्हणून रघुवंशाची निर्मिती केली. त्याच्यामध्ये त्यांनी या पार्वती परमेश्वराला वंदन केलेलं आहे, शिवाला वंदन केलेलं आहे. जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ असा उल्लेख महाकवी कालिदासांनी केला आहे. आणि कालिदास आणि भवभूती हे दोन्ही अत्यंत श्रेष्ठ नाटककार शिवाचे रुद्राचे आत्यंतिक भक्त होते, एकांतिक भक्त होते, असे इतिहास तुम्हा आम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेला अनुभवामृत निर्माण केलं त्यावेळेला अनुभवामृताची पहिली ओवीच त्यांनी देवोदेवी म्हणजे शिवशक्तीवर लिहिलेली आहे. शिवशक्तीवरचीच आहे मांडलेली. ऐसी ही निरुपाधिके जगाची जिये जनिके तिये वंदिली मिया मुळिके देवोदेवी पहिली ओवी आहे अनुभवामृताची. आणि माऊलींनी सांगितलं हे देवोदेव, खरं तर कसं देव आणि देवी म्हणजे शिव आणि शक्ती कसे आहेत, निरुपाधिक आहेत. आम्ही त्यांना सृष्टीमध्ये पाहायचा प्रयत्न करतो म्हणून ते सोपाधिक वाटतात,
पण ते निरुपाधिक म्हणजे निर्गुण निराकार आहेत. पण ज्ञानदेव माऊलींची सगळी परंपरा ही शिवाची आहे. म्हणून 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या आपली सगळी परंपरा आदिनाथापासूनची ज्ञानदेव माऊलींनी उलगडून दाखवलेली आहे. मत्स्यरूपाने मच्छेंद्रनाथानं ते ज्ञान कसं ग्रहण केलं. शिव ज्या वेळेला पार्वतीला हे ज्ञान देत होता त्यावेळेस मत्स्येंद्रनाथाने ते ज्ञान ग्रहण केलं. मत्स्येंद्रनाथांचं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले, अशी परंपरा आहे. तेव्हा आदिनाथ म्हणजे शंकर, हेच त्यांचं मूळ आहे. आदि शंकराचार्य तर या रुद्राचे शिवाचे किती भक्त होते म्हणून मी सांगायची आवश्यकताच नाही आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ही ओळ ऐकली नसेल असा एकही मनुष्य सापडणार नाही संपूर्ण भारतामध्ये. आणि तुम्हीच म्हणाल की असा सापडला तर मग त्याला समर्थाने सांगितलं ऐसा प्राणी महिसमंगळू. बरं का, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सगळा भारत निनादून गेलाय. नर्मदेचे, गंगेचे, यमुनेचे काठ बघा, चिदानंद रूपाचा घोष सगळीकडे चाललेला असं. काय अद्भुत लिहून ठेवले आदिशंकराचार्य. त्रिपुर सुंदरी स्वरूप इतकं विलक्षण उलगडून दाखवले. शिवानंद लहरी म्हणजे इतका अलौकिक स्तोत्र लिहिलेलं आहे शंकराचार्यांनी, ज्याचं पारायण गुरुदेव रानडे नित्य करत असत. शिवानंद लहरीचा एकापेक्षा एक अलौकिक स्तोत्र आदी शंकराचार्यांनी लिहून ठेवले. किती वाचावीत, किती अभ्यास करावा तितकं खरोखर थोडं आहे. आचार्यांनी, शंकराचार्यांनी आज सेतू हिमाचल 2 वेळेला प्रवास केला आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि सगळं भारत दुमदुमून टाकला आपल्या अद्वैत सिद्धांतानं. पण शैवांची परंपरा तितक्याच दृढमूलपणे त्यांनी मांडली आणि त्यांच्या आचार्यपीठावर आज तेवढ्या दृढमूलपणे त्या परंपरेमधले समर्थ असे जे आचार्य आहेत ते पुढे चालवत आहेत. ती परंपरा कुठपर्यंत आली या रुद्राची म्हणून आपल्याला सांगू. फार मोठी परंपरा आहे, अगदी संतांच्यापर्यंत येऊन पोचली. मी म्हटलं तसं ज्ञानदेव माऊली त्या परंपरेमधले आहेत. पण आमच्या सगळ्या संतांनी हरिहर संगम पाहिला बरं का. म्हणजे विष्णू आणि शिव एकरूप आहेत हे वारंवार सांगितलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून समर्थ म्हणाले पहिलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यांचे उद्गार काय आहेत माहिती आहे. विठोनेश्वरी वाहिला देवराणा. देवराणा म्हणजे रुद्र, देवराणा म्हणजे शिवशंकर. विठोने, विठ्ठलानी काय केले आपल्या मस्तकावर कुणाला धारण केलेलं आहे तर शंकराला धारण केले. ती जी टोपी आहे ना विठ्ठलाची अशी मुकुट स्वरूप, तो शिवलिंग स्वरूप शिवाय असं समर्थ रामदास सांगतात. म्हणजे अतिप्राचीन कालखंडापासून कोणाचाही उल्लेख आपण केला तरी शिवाचं एखादं तरी स्तोत्र गायलेलंच आहे. पुराणाने तर रुद्रश्च परमो विष्णू म्हणून सानंद स्तुती केलेली आहे शिवाची. अनेक असतील आपल्याकडे, तर त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर पाणिनी हा अत्यंत अंतःकरणपूर्वक शिवभक्त होता आणि त्यांनी जे व्याकरण निर्माण केलं, मूळ जी सगळी त्याला व्याकरणाची सूत्रं मिळालेली आहेत ती सगळी पाणिनी समजतो की रुद्राने आपलं डमरू वाजवला शिवाने आणि त्यातून ती सगळी सूत्र निर्माण झाली. आणि सूत्रे किती लहानात लहान करायची. लहानात लहान याचा अर्थ किमान अक्षरामध्ये सूत्र बसवायची. जन्माद्यस्यतः ब्रह्मसूत्रातलं दुसरं सूत्र घेतलं तर जन्माद्यस्यतः, पण अणु जितका लहान तितकी त्याची शक्ती जास्ती. तसं सूत्र जितकं लहान तितका त्याचा अर्थ व्यापक बरं का. म्हणून आमचे सूत्रकार काय म्हणायचे माहिती आहे का, सूत्रातली अर्धी मात्रा जरी कमी करता आली तरी घरी पुत्र जन्माला आल्याचा आनंद, इतका त्यांना आनंद व्हायचा. असं सूत्ररूपाने त्यांनी पुष्कळ लिहून ठेवलेलं आहे. ही गंमत आपल्याकडे मोठी विलक्षण आहे. म्हणून पाणिनी अष्टाध्यायीचा आत्ता उल्लेख केला वेदचूडामणींनी, तर याच्यामध्ये पाणिनीसुद्धा
त्या शिवाचंच अनुसरण करतो. आपल्याकडे जेवढी दर्शनं निर्माण झाली त्या दर्शनामधले कणाद हे कट्टर शिवभक्त होते, ज्यांनी वैशेषिक दर्शन निर्माण केलं, ज्यांनी मूळ द्रव्य मांडली, ज्याच्यातून या सृष्टीची निर्मिती झाली आणि अणुवरचं पहिलं संशोधन ज्यांनी केलं, ते कणाद हे अत्यंत थोर शिवभक्त होते असं लक्षामध्ये ठेवा. किंबहुना गौतमाच्या परंपरेमधलं जे न्यायदर्शन झालं त्याच्यामधला परममाहेश्वर म्हणजे काश्मीरीय शैव दर्शनाचा अभिनवगुप्त, तोही या परंपरेमधला म्हणजे आत्यंतिक एकांतिक शिवभक्त होता. मला वाटतं अनेक नावं सगळी नवीनच चेहरेच सांगतायत तुमचे. आता ही सगळी नावं तुम्हाला शेवटच्या दिवशी विचारणार, म्हणजे मग किती सावधगिरीनं ऐकतात ते लक्षात येईल. त्या न्यायदर्शनावरचा एक भाष्यकार होऊन गेला आणि त्याचं नाव आहे भारद्वाज. या भारद्वाजाने शिवाची उदंड स्तुती गायलेली आहे. तुम्ही म्हणाल रुद्र या संज्ञेचा अर्थ काय, शिवसंज्ञेचा अर्थ काय आहे? फार सुंदर अर्थ आहेत. रुद्र याचे 3 अर्थ संभवतात बरं का. एक, आपल्या अलौकिक पराक्रमानं शत्रूला जो रडवतो त्याला रुद्र म्हणतात आणि त्याने रडवले म्हणून तर या रुद्रामध्ये प्रार्थना आहे, यातलं काही आमच्या वाट्याला नको यायला, आम्हाला सुरक्षित ठेव स्थावर जंगमा सहित, म्हणून वारंवार शिवाची या रुद्राची प्रार्थना केलेली आहे. पण शत्रूला जो रडवतो त्याला रुद्र म्हणतात. दुसरं, रुद्रामध्ये ऋत असा धातू आहे. ऋत हा संस्कृतमधला जो धातू आहे त्याचा अर्थ आहे आत्मज्ञान, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान ग्रंथामध्ये असतं, अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती, त्यालाच म्हणायचं आत्मज्ञान. तर ऋत शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञान. पण ऋषीमधला तो ऋकार नाही आहे, ऋत असा तो मूळचा धातू आहे. पण ते मराठीमध्ये ऋतवरूनच रीता आणि दुरित आलेलं आहे, दुरिताचे तिमिर जावं ते त्याच्यावरूनच आलेलं आहे. तेव्हा दुसरा अर्थ असा की शिव आत्मज्ञान स्वरूप आहे. आत्मज्ञान स्वरूप आहे म्हणजे तो कसा आहे, प्रमेयात्मक नाही तर अप्रमेयात्मक आहे. जगातली कुठलीही गोष्ट दाखवावी लागते, रुद्राला दाखवावं लागत नाही कारण तो स्वयंप्रकाशी आहे, तो स्वसंवेद्य आहे. ओम नमोजी आद्या म्हटले ना तसा तो स्वसंवेद्य स्वयंप्रकाशी असा आहे आणि मोठा विलक्षण आणि असा लोकोत्तर होऊन गेलेला आहे. आणि तिसरा अर्थ असा आहे की कोणतंही लहान मूल इतक्या मोठ्या आवाजात रडलं नसेल, इतक्या मोठ्या आवाजात तो रडला म्हणे, अवतार घेतल्या घेतल्या म्हणून तो रुद्र. असे 3 अर्थ हे विविध प्रकारे व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने संभवतात. पण त्यातले पहिले 2 महत्त्वाचे, शत्रूला रडवणारा आणि त्यांचं पारिपत्य करणारा जो आत्मज्ञान स्वरूप आहे, स्वसंवेद्य आहे, तो म्हणजे रुद्र. आता शिव कोणाला म्हणतात? आपल्याकडे व्याकरणामध्ये वर्णव्यत्यास अशी एक संज्ञा आहे बरं का. वर्णव्यत्यास म्हणजे त्या संज्ञेमधली पदं उलटी करायची. मृच्छकटिक नाटक पाहिलेत ना? तर मृच्छकटिक नाटकामधला जो नायक आहे चारुदत्त, धीरोदत्त आहे, धीर गंभीर प्रकृतीचा आहे आणि त्याचा एक मित्र आहे तो विदूषक आहे. तेव्हा त्या चारुदत्ताला भेटायला वसंत सेना आली असा तो प्रसंग आहे. तर त्यांच्या संवादामध्ये येतं की अरे वेली बहरतात केव्हा, वेलीना वृक्षांना नवीन फुलं केव्हा येतात? त्याला तो उत्तर देतो वसंत. आणि राजाचं राज्य सुखरूप कशामुळे राहतं हा पहिला प्रश्न आहे बरं का. म्हणजे राजाचं राज्य सुखरूप कोणामुळे राहतं? मग तो खूप विचार करतो, 10-20 गोष्टी सांगतो, मग शेवटी त्याच्या सेना असं सांगतो. आणि दुसरं उत्तर काय? वृक्षवेलीना फुलं केव्हा येतात? वसंत. तर तो आता म्हणतो वर्ण व्यत्यास कर, पदबदल म्हणजे झालं. चारुदत्त सांगतो
त्यावेळी तो म्हणतो बदलू का, ते त्याच्याकडे पाठ करून उभा राहतो, चरण बदलले म्हणतो आता मी माझे. तर त्याला म्हणतो अरे तुझेही चरण नाही, जे बोललास त्यातले चरण उलटे कर म्हणजे झालं. तेव्हा सेना वसंत नाही, हा मग वसंत सेना. अशी आपल्याकडे कितीतरी उदाहरणं व्याकरणामध्ये आहेत बरं का. तेव्हा व्याकरणामध्ये वर्णव्यत्यास म्हणतात, म्हणजे दुसरं अक्षर पहिलं होतं आणि पहिलं अक्षर दुसरं होतं. ते कशापासून झालं तर शिवशब्दाची व्युत्पत्ती कशी झाली ते सांगतात. त्यातला मूळ धातू आहे तो वश. वश याचा अर्थच आहे स्वयंप्रकाशी, मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला. म्हणजे तो स्वसंवेद्य आहे, म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे. सगळ्या गोष्टी दाखवता येतात, परब्रह्म दाखवायची गरज नाही आहे, कारण परब्रह्म हे स्वसंवेद्य आहे, स्वयंप्रकाशी आहे, सच्चित आनंद स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्याला दाखवावं लागत नाही. तो वश धातूचा अर्थ असा आहे, स्वयंप्रकाशी आहे. मग आता त्याचा उलटा अर्थ केला तर काय होतं, वर्ण व्यत्यास केला तर बरोबर शव असा अर्थ होतो. मग तुम्हाला जरा धसकायला होईल ना. शव मग त्याला जोड अशी दिलेली आहे की शक्तीचा सहवास मिळाला की शव शिव होतो. शक्ती नाही तर शिवशव, शक्ती आहे तर शव शिव. काय आनंद झाला की नाही तुम्हाला ऐकून सुद्धा. हा काय सामर्थ्य आहे स्त्रीचं. शक्ती आहे म्हणून शिव आहे, शिवशक्तीचा सगळा पसारा आणि खेळ आहे, हे खरंच आहे. म्हणून मग शिवशक्ती हे स्वरूप आपल्याला पुराणांतरी अगणित मिळत जातं. रुद्र म्हणजे जसा ज्ञानात्मक आहे तशी त्याची 3 सुंदर रूप आहेत, सत्यम शिवम सुंदरम. ही विशेषणं शिवालाच वापरली जातात असं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल वा काय आत्मस्तुती चालवली, माझं नाव शंकर ना. असं गैरसमज करून घेऊ नका. जे ग्रंथात शास्त्रात सांगितले तेच मी सांगतोय तुम्हाला. सत्यम शिवम सुंदरम ही 3ही रूपं शंकराला लावली जातात. तो सत्य आहे म्हणजे ऋताधिष्ठित सत्य आहे. तो शिव आहे म्हणजे मांगल्य स्वरूप आहे, म्हणजे बाकीची कशाचीही बाधा त्याला होत नाही. तो सुंदर आहे म्हणजे कसा आहे, तो मुळात सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य हे सापेक्ष नाही, निरपेक्ष सौंदर्य आहे. आपलं सौंदर्य सापेक्ष असतं. काय ते बाजारामध्ये पेस्ट ट्यूब्स मिळतात, त्यांनी जरा तोंड मीठ धुतलं की त्यातल्या त्यात समारंभाला जायला बरं वाटतं महिला वर्गाला. पण ते सापेक्ष सौंदर्य झालं, निरपेक्ष नाही आहे. शिवाचं सौंदर्य निरपेक्ष आहे, अलौकिक आहे तो सर्वार्थानं. अशा ईश्वराचं वर्णन आपल्याकडे पातंजली योगदर्शनामध्ये अप्रतिम केलेलं आहे. ते समजून घ्याल तर शिव किंवा रुद्र कसं आहे ते कळेल. वैदिक रुद्र वेगळा आहे, पण त्याचाच विस्तार पुढे पौराणिक वाङ्मयामध्ये प्रचंड होऊन गेलेला आहे. वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये रुद्र आहे आणि पौराणिक आणि संतांच्या प्रस्थानत्रयीमध्ये शिव आहे. पण त्या रुद्राचंच व्यापलेलं विश्वात्मक रूप पौराणिक आणि संतांच्या प्रस्थानत्रयीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पतंजलींनी ईश्वर कोणाला म्हणतात त्याची व्याख्या केली आणि अमौलिक व्याख्या आहे, अलौकिक व्याख्या आहे. ज्यावेळेला मी पहिल्यांदा वाचली आणि समजावून घेतली त्यावेळेला अनेक कुशंका मनातल्या निघून गेल्या. शंका गेल्या, आशंका, संदेह सगळं गेलं. ईश्वर अलौकिक का, त्याचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. त्यात पतंजलींनी असं म्हटलेलं आहे, क्लेश कर्म विपाक आशयैहि अपरामृष्ट पुरुष विशेष स ईश्वर. हा फार सुंदर व्याख्या आहे, नीट समजावून घेऊया. पतंजलींनी काय व्याख्या केली ते म्हणतात, क्लेश कर्म विपाक आशयैहि अपरामृष्ट पुरुष विशेष स ईश्वर. तो ईश्वर कोण, तो पुरुष विशेष म्हणजे ईश्वर आहे. पण तो कोण, कसा, तर पहिली काही लक्षणं दिली. काय दिलं, पहिलं सांगितलं क्लेश. 5 क्लेश सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये अविद्या, अस्मिता, अभिनिवेश इत्यादी पहिले 5 क्लेश. दुसरं सांगितलं कर्म. कर्म 3 प्रकारचं, शुक्ल
मिश्र आणि कृष्ण. कृष्ण म्हणजे आत्यंतिक वाईट, मिश्र म्हणजे काही चांगलं आणि काही वाईट बरं का, आणि शुक्ल म्हणजे शुद्ध, म्हणजे त्यात काही भेळमिसळ नसलेलं, अगदी तांबंसुद्धा नाही, दागिना घडवताना घालतात तेवढं, इतकं शुद्ध. बरं, तेव्हा कर्म 3 प्रकारचं, क्लेश 5 प्रकारांचे. आता पुढे कर्म विभाग म्हणजे जाती, आयुष्य आणि भोग या त्रिविधांमध्ये मनुष्य सारखा जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतो. हा परिणाम कशाचा? कर्मविपाकाचा. जे पेराल तेच उगवेल असा तो कर्मविपाक आहे. आणि कर्मविपाक कोणालाही सोडत नाही. अत्यंत वैज्ञानिक सिद्धांत म्हणून अद्वैत वेदांतांनी तो स्वीकारलेला आहे. आपल्या तत्त्वज्ञानाने, आपल्या धर्माने तो स्वीकारलेला आहे. जीवनातली विसंगती शोधायचा एकमेव मार्ग म्हणजे कर्मविपाक. थोडक्यात तुम्ही जे पेराल तेच पुढे उगवणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. असं का बरं? त्याचं कारण सांगतो आपल्याला. शेवटी तुम्ही शेतात जे पेराल तेच उगवणार की नाही. तंबाखू लावली तर तंबाखूच येणार. अगदी रुद्राला प्रार्थना केली, रुद्रा आंब्याची झाडं येऊ देत रे बाबा, नाही येणार, शक्य नाही. तुम्ही जे पेरले तेच उगवणार ना. अगदी चांगलं निर्मळ पाणी सोडलं तंबाखूच्या बागेला आणि म्हटलं इथे चिक्कूची बाग फुलू दे, कशी फुलेल? तुम्ही जे पेरणार तेच उगवणार. एक कर्मविपाक किती शक्तिशाली असतो आणि तो कसा फलदायी होतो त्याचं एक उदाहरण सांगतो आपल्याला. घडलेलं आहे, गुजरातमध्ये घडलेलं उदाहरण, पोरबंदरचं उदाहरण. ब्रिटिशांच्या कालखंडामधलं हे घडलेलं उदाहरण, सत्यकथा आहे. झालं असं की त्या पोरबंदरच्या जवळ एका न्यायालयाचे एक न्यायाधीश होते आणि त्यांचा परिपाठ होता की सागर तीर जवळ होता, तिथून सागर तीरावर चालायला जायचं. प्रतिदिनी चालत जात असत आणि गीता सगळी मुखोद्गत होती. प्रतिदिनी गीतेचा एक अध्याय म्हणायचा. एके दिवशी ते असा अध्याय म्हणत निघाले, ते पुरुषोत्तम योग 15वा अध्याय. आणि असं नवल घडलं, त्यांच्या मागून एक मनुष्य जोरात धावत पुढे गेला. त्यांना कळेना की हा इतका घाबरून का धावतोय. आणि त्यांच्या लक्षात आलं, कारण एक सुरा घेतलेला मनुष्य झपकन पुन्हा त्यांच्या मागून निघून गेला. तो त्या माणसाचा खून करण्यासाठी मागे लागलेला होता. पुढचा मनुष्य सज्जन आहे, मागचा दुर्जन आहे, गुंड आहे, हातात सुरा आहे. त्यांनी त्याला गाठलं आणि सुऱ्याचे सपासप घाव करून त्या सज्जनाला मारलं. आता न्यायाधीशापुढे खटले येतात, पण न्यायाधीशानेच आपल्या डोळ्यांनी खून होताना पाहिलं. पोलीस धावले, पंचनामा झाला, सगळं झालं आणि मग हा खटला उभा राहिला. त्यावेळेला न्यायाधीश इतका प्रामाणिक होता की त्यांनी कळवलं सरकारला की या खटल्यामध्ये मी न्यायाधीश होऊ शकत नाही, कारण मी साक्षीदार आहे ना. साक्षीदार न्यायाधीश कसा होणार? शक्य नाही. मग आता काय करायचं? त्यावेळेस सरकारने उत्तर पाठवलं की आजपर्यंतची तुमची कारकीर्द अतिशय उत्तम आहे, तुम्हीच हा खटला चालवा. चालला खटला आणि सकृतदर्शनी पुरावा पोलिसांनी गोळा केलेला असा होता की त्यातून खराखुनी सुटावा, दुसराच मनुष्य पकडला जावा. तो गेला पकडला. आणि पुरावा इतका घट्ट होता की न्यायाधीशाला बाकी काही विचार करून चालत नाही, पुराव्यानुसार त्याला शिक्षा द्यावी लागते. आता या गृहस्थाला जो निर्दोष आहे हे न्यायाधीशाला माहिती आहे, त्याला फाशी द्यायची वेळ आली न्यायाधीशावर. या न्यायाधीशाने काय करावं? कृष्णाची आराधना करत त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि मनोवर म्हटलं की साकडं घालतो ईश्वरा तुला, गीता दररोज म्हणतो आणि कर्मविपाकावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी खुन्याला पाहिले, जो मनुष्य माझ्यापुढे आणला गुन्हेगार म्हणून तो गुन्हेगार नाही आहे, पण पुरावा असा घट्ट आहे की या निर्दोष माणसाला आता मला फासावर चढवावं लागणार आहे. ईश्वरा मी काय करू? आणि आपला निकाल द्यायच्या अगोदर त्या न्यायाधीशांनी ज्याला शिक्षा होणार होती त्याला आपल्या खोलीमध्ये बोलवलं, चेंबर. आणि त्याच्यामध्ये ते न्यायाधीश म्हणाले, बाबा रे,
आता मी थोड्या वेळात निकालपत्र घोषित करणार. तुला असं वाटत असेल की इथे आपण दोघंच आहोत. नाही, आपल्याला पाहणारा परमेश्वर तिसरा आहे. आपण कुठेही विश्वामध्ये असलो तरी ईश्वर आपल्याला बघतो. माझ्या हृदयामध्ये नितांत अविचल आढळ श्रद्धा आहे. तेव्हा ईश्वर आपल्याला पाहतोय. लक्षात ठेव, तू निर्दोष आहेस हे मला माहिती आहे. मग तुझ्या वाट्याला हे असं का यावं? मला खरं सांग, तुझ्या हातून पूर्वी काही पाप झाले का? त्यावेळी माणसं जरा बरी होती. त्यामुळे तो समोर पकडलेला गुन्हेगार तो न्यायाधीशांच्या पायावर कोसळला. लहान मुलासारखा रडला आणि तो म्हणाला, न्यायाधीश महाराज, मला क्षमा करा. 20 वर्षापूर्वी माझ्याही हातून एक खून झालेला आहे. मला असं वाटलं होतं की आता मी सुखरूप त्यातून बाहेर पडलो. मला कोणी आता अटक करू शकणार नाही, मला शिक्षा होणार नाही. पण आपण म्हणताय ते खरं आहे, कर्मविपाक कोणाला सोडत नाही. आणि मग न्यायाधीश म्हणाले, या खुनासाठी नाही, त्या निकालपत्रात सांगितलं हा निर्दोष आहे आत्ता, पण त्या 20 वर्षापूर्वी त्यांनी जो खून केला त्याच्यासाठी पुन्हा खटला चालवला गेला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. कर्मविपाक, कर्मविपाक तुम्हा आम्हाला आहे, रुद्राला शिवाला नाही. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी गीतेत सांगून ठेवले, जन्म कर्मच मे दिव्यम. माझा जन्म म्हणजे माझा अवतार आणि माझी कर्म सगळी दिव्यच आहेत, कारण ते कशाला लिप्तच होत नाही. मी सगळ्यातून अलिप्त आहे, करता असू न करताय. याचा अर्थ तो आहे, ईश्वराला कर्मविपाक लागून नाही. आणि आशय, चौथी गोष्ट, पहिली क्लेश, दुसरं कर्म, तिसरं त्या कर्मातून निर्माण होणारे विपाक, आणि चौथं म्हणजे आशय. आशय म्हणजे आपल्या वाट्याला त्या कर्मातून, कर्मविपाकातून जी सुखदुःख वाट्याला येतात आणि ज्यामुळे मनुष्य मुक्ती न पावता जन्ममृत्यूच्या चक्रामधून अखंड फिरत राहतो, त्याला आशय म्हणतात. आपण सगळेजण क्लेश, कर्म, कर्मविपाक आणि आशय याच्यामध्ये बांधलेलो आहोत, असं लक्षात ठेवा. या चारीतून ज्या वेळेला आपली मुक्ती होईल त्यावेळेला आपल्याला मोक्ष निश्चित आहे. मग ईश्वर कसं आहे? क्लेश, कर्म, विपाक, आशयही अपरामृष्ट. हा अपरामृष्ट म्हणजे त्याचा काही याच्याशी संबंध नाही, यातलं काही त्याला चिकटत नाही. या सगळ्यापासून जो अलिप्त आहे, जो निर्विकार आहे, जो उदासीन आहे, म्हणजे त्याला काही लिप्त होत नाही, चिकटत नाही, असा आहे सपुरुष विशेष. तो पुरुष विशेष म्हणजे ईश्वर आहे. ही एक व्याख्या जरी तुम्ही लक्षात ठेवलीत, रुद्रही उलगडेल आणि आपल्या जीवनामध्ये अनेक आशंकांचं निराकरणसुद्धा होईल. आपल्या वाट्याला हे सगळं काय येतं? कारण आपण त्या चारही गोष्टींना कुठेतरी चिकटलेलो असतो. कर्म असेल, विपाक असेल, क्लेश असतील, आशय असेल, शिवरुद्र या सगळ्याच्या पल्याड आहे. म्हणून शंकराचार्यांनी तर एके ठिकाणी उल्लेख केलेला आहे की हा शिव किती मोठा, तर सगळा आपला भारत म्हणजेच एक शिवालय आहे. आहा, काय सुंदर कल्पना आहे. म्हणजे या भारतामध्ये अनंत शिवालय आहेतच, पण गंमत अशी आहे की आपला भारतवर्ष म्हणजेच एक मोठं शिवालय आहे. आणि ते खरंही आहे. 108 दिव्य स्थानं शिवाची आहेत आणि त्याच्याही पलीकडे आपल्या लक्षात येईल की 12 ज्योतिर्लिंग त्याची यात्रा केली की मनुष्य स्वतःला धन्य आणि कृतार्थ समजतो की नाही सांगा. आणि महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की महाराष्ट्रात 12 पैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत ना, का नाही? खरंच आहेत. कृष्णेश्वर आहे, औंढ्या नागनाथ आहे, परळी वैजनाथ आहे, त्र्यंबकेश्वर आहे आणि भीमाशंकर आहे. 5 ही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. केवढं भाग्य आहे. इतकी एकत्र अन्य प्रांताला मिळालेली नाहीत. म्हणून या प्रांताला महाराष्ट्र म्हणतात. ते खरंच आहे, सर्व अर्थाने सत्य आहे. मग या रुद्रामधून, या शिवामधून अनंत गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. शैव संप्रदाय निर्माण झाले. जसं वेदांनी या शिवाचं गौरव केलेलं आहे
तसं ब्राह्मण ग्रंथामध्ये शिवाचं कौतुक खूप आले बरं का. शतपथ ब्राह्मणामध्ये, ऐतरेय ब्राह्मणामध्ये, तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये आहे. ह्या सगळ्या ब्राह्मणांमध्ये आपल्याकडे कौतुक आहे. आणि उपनिषद तर जवळ 12-15 ही केवळ शिवाला वाहिलेली आहेत, लक्षात ठेवा. ब्राह्मण ग्रंथांचं वैशिष्ट्य असं आहे की रुद्राचं वर्णन करत असताना वैद्यकीय शास्त्रही मांडलेले ब्राह्मण ग्रंथांनी आपला विश्वासच बसणार नाही. आपल्या देहामध्ये 74 जी इंद्रिय वेगवेगळी ऑर्गन्स कुठे कुठे आहेत याचं वर्णन ब्राह्मण ग्रंथांनी केलेलं आहे. अद्भुत आहे खरोखर. आणि आज वैद्यकीय शास्त्र काढून बघितलं तर एकाही त्या इंद्रियाला म्हणजे ऑर्गनला वैद्यकीय शास्त्राला इकडे तिकडे हलवता आलेलं नाही आहे. ते म्हणतात ब्राह्मण ग्रंथांनी जिथे सांगितली आहेत तिथेच देहामधली सगळी इंद्रिय आहेत. किती अद्भुत आहे, चमत्कार वाटावा असं. मग जसे ब्राह्मण ग्रंथ आहेत तशी उपनिषदसुद्धा या शिवाला वाहिलेली आहेत. त्यातली काही ज्याचा उल्लेख करतो अथर्वशीर म्हणून एक आहे, त्याच्याबरोबर जाबाल उपनिषद म्हणून आहे. जाबाली उपनिषद वेगळं, जाबाल उपनिषद वेगळं बरं का. नंतर दक्षिणामूर्ती उपनिषद आहे, कारण दक्षिणामूर्ती म्हणजे शिवाचं ज्ञानात्मक रूपच आहे. नीलरुद्र उपनिषद आहे, रुद्र हृदय उपनिषद आहे. त्याच्याही पुढे गेलं रुद्राक्ष जाबाल उपनिषद आहे, रुद्र उपनिषद आहेत, शरभ उपनिषद आहे, हंस उपनिषद आहे, स्कंद आहे, शिवसंकल्प उपनिषद आहेत. ही जवळजवळ 12-15 उपनिषदं शिवस्तुतीला वाहिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये शिवानी केलेला उपदेश आहे, रुद्रानी केलेला उपदेश आहे, रुद्रानी सांगितलेलं अध्यात्माचं रहस्य अनेक ठिकाणी आलेलं आहे. अग्नी आणि रुद्र एकरूप कसे आहेत त्याचं वर्णन आहे. या रुद्रानी ओंकाराचं रूप उलगडून दाखवलेलं आहे. आणि या रुद्राचं विशाल विश्वात्मक रूप या सगळ्या उपनिषदांनी उलगडून दाखवलेलं आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ म्हणून श्वेताश्वतर उपनिषदांनी जे म्हटलेलं आहे ते सर्वार्थाने खरं आहे. हा अंतर्यामी गूढ रूपात असलेला शिव एकमेव देव कोण आहे तर तो शिवशंकर आहे, अशी निस्संदिग्ध घोषणा ही श्वेताश्वतर उपनिषदांनी केलेली आहे. पुढे तर रामायण आणि महाभारतामध्ये हा शिव हा रुद्र आहेच आहे. रुद्राचं शिवाचं रूप कुठे आलेलं आहे? बालकांडामध्ये जिथे सिद्धाश्रमामधून शिव बाहेर पडला आणि जिथे त्यांनी मदनाचा दाह केला आणि त्याला अनंग केलं त्या बालकांडामध्ये वर्णन आहे. आमच्या रामायणामध्ये बालकांड याच्यामध्ये आलेले आहे आणि त्याचं समग्र वर्णन आलेलं आहे ओव्यांमध्ये. जसा रामायणामध्ये उल्लेख आहे तसा महाभारतामध्ये अनंत स्थळी उल्लेख आहे बरं का. एखाद्या ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी उल्लेख आले. या महादेवाचं स्तवन म्हणजे कसं आहे तर जसं विष्णू सहस्रनाम आलेलं आहे महाभारतामध्ये तसं शिवसहस्रनाम आलेलं आहे तंडीनं गायलेलं. म्हणजे शिवाचा जो पट्टशिष्य तंडी त्यांनी शिवाची स्तुती करताना गायलेलं तंडीच्या मुखात असलेलं शिवसहस्रनाम आहे. दक्षिणेकडे म्हटलं जातं. विष्णू सहस्रनामाच्या तुलनेनं ते अज्ञात आहे, पण दक्षिणेकडे त्याचा प्रचार भरपूर स्वरूपामध्ये आहे. हा शिव भिल्ल स्वरूपामध्ये सुद्धा हिंडताना दाखवलेला आहे. म्हणून तर तो अर्जुनाला भेटला आणि अर्जुनाने त्याच्यावर युद्धसुद्धा केले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाभारतामध्ये. आणि पाशुपतास्त्र अर्जुनाला जे मिळालं, अर्जुन तिकडे कशाला गेला महाभारतात गोष्ट आहे, पण तुम्हाला माहिती असेल म्हणून सांगत नाही का माहिती नाही. गोष्ट असा शब्द आला की श्रोत्यांना काय आनंद होतो म्हणून सांगू. हा ऐकलीच पाहिजे म्हणून थोडक्यात सांगतो. द्रौपदी 5 पांडवांची पत्नी म्हणून नारदांनी अनुशासन घातलेलं होतं की एका पांडवाबरोबर द्रौपदी ज्या वेळेला संभाषण करत असेल तिथे दुसऱ्या पांडवांनी जायचं नाही. काय योग आला कोणास ठाऊक. आता युधिष्ठिर आणि द्रौपदी नेमके शस्त्रागारामध्ये जाऊन गप्पा मारत बसले. आता सगळं इंद्रप्रस्थाचं राज्य सोडून एवढे राजवाडे राजप्रासाद सोडून दोघं ते शस्त्रागारात कशाला बसले ते काही उलगडा नाही. रात्रीची वेळ
आणि तेवढ्यात एक सत्पात्र ब्राह्मण आला पांडवांच्या दाराशी आणि त्यांनी ललकारी दिली बाहेरून. तो म्हणाला, 1/6 कर घेता आमच्या उत्पन्नाचा आणि आमच्या मालमत्तेचं रक्षण करत नाही. माझ्या गायी चोरांनी पळवलेल्या आहेत. सौभद्रामध्ये आहे ना, चोरानी निज धेनू चोरल्या धावा धावा ऐसे शब्द करीत ते ब्राह्मण आले माझ्या दारासरीसे आश्वासनी त्यांना तयार झालो रिपुदमना, असं अर्जुन सांगतोय नारदांना. ज्या वेळेला ब्राह्मणाने तक्रार केली त्यावेळेला युधिष्ठिर त्याला असं नाही म्हणाला, अशा कशा गाई गेल्या, झोपलातच काय, माणसं झोपतात त्याच वेळी चोरी होते ना. तो असंही नाही म्हणाला की एक अर्ज लिहून दे, येऊ दे माझ्या टेबलावर, केव्हा येतोय त्यावेळेला करू निवाडन विचार विनिमय. अजिबात नाही. अर्जुन तिथे गेला आणि त्याच्या लक्षात आलं की एकांतात संभाषण चाललेले युधिष्ठिर द्रौपदी बसलेले आहेत. मग त्याला वाईट वाटलं, कारण नारदांचं अनुशासन मोडलं. आणि त्यांनी युधिष्ठिराला साष्टांग प्रणिपात केला, धनुष्यबाण हातामध्ये घेतलं आणि तो धावला आहे. सैनिकांना सुद्धा पाठवलं नाही, स्वतः गेलाय. काय कौतुक आहे की नाही. आणि त्या चोरांना त्यांनी शास्त केलं आणि त्या गायी सोडवल्या, त्या ब्राह्मणाला परत आणून दिल्या. पण आता त्याचा परिणाम असा झाला की अर्जुनाला नारदांनी शासन घालून दिलेलं होतं की 5 वर्ष किंवा 12 वर्ष आता तुम्हाला वनवासामध्ये जावं लागेल, हिमालयामध्ये जावं लागेल. तेव्हा युधिष्ठिर काय म्हणाला अर्जुनाला, बाळा, मोठा जर लहान द्रौपदीबरोबर असला आणि मोठ्याने तिथे प्रवेश केला तर तो प्रमाद आहे. मोठा द्रौपदीबरोबर आहे भाऊ आणि तिथे लहान आला तर तो प्रमाद नाही. तेव्हा मी तुझ्यापेक्षा मोठा युधिष्ठिर म्हणाला, तू लहान आहेस, तू आलास म्हणून काही बिघडलं नाही. अर्जुन असं नाही म्हणाला, असं का, बरं झालं, चला वनवास टळला आपला, बरं झालं नाही जायला लागलं. किती प्रामाणिकन, किती थोर मंडळी होती. तो म्हणाला, दादा, असं जर आपणच करायला लागलो तर प्रजा कशी वागेल. आणि नारदांचं अनुशासन आपण मोडणं योग्य नाहीच आहे ते. तेव्हा मी आता वनवासामध्ये जातो, तपश्चर्या करतो आणि त्या तपश्चर्येमधून पुढे पांडवांना जे बळ लागणार आहे ते मिळवतो. तो गेला आणि नेमका तपश्चर्या करत असताना आपल्याला माहिती आहे की त्याचं सत्व पाहण्यासाठी शिवशंकर आले. पण ते शिकाऱ्याच्या भिल्लाच्या रूपामध्ये आलेले होते आणि एक वराह असं जाताना पाहिल्यावर त्या अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य उचललं आणि बाण मारला. तिकडून शिवानी मारला, दोघांचे बाण लागले आणि तो वराह खाली पडला. त्यावेळेला दोघंही हक्क सांगायला लागले. तेव्हा अर्जुन म्हणाला, जा, मी मध्यम पांडव आहे, म्हणजे 5 पांडवांमधला, आणि कुंतीच्या मधला धाकटा, मी तुझा सहज पराभव करेन. आणि झालं, दोघांचं युद्ध सुरू झालं. तो म्हणाला, वराह मी मारलाय तर तुला नाही देणार. तो भिल्ल म्हणजे शिव म्हणाला. दोघांचं प्रचंड युद्ध झालं. म्हणजे पहिल्यांदा धनुष्यबाण घेऊन युद्ध झालं, खड्ग युद्ध झालं, मल्ल युद्ध झालं. आणि अर्जुनाला आश्चर्य वाटलं, प्रत्येक युद्धात हा भिल्ल आपल्याला पराभूत करतो. आणि शेवटी त्यांनी काय करावं, माती घेतली, पार्थिव शिवलिंग तयार केलं आणि त्याच्यावर तो फुलं वाहायला लागला. ती फुलं वाहायला लागल्याबरोबर चमत्कार घडला. ती पार्थिव त्या शिवलिंगावर पडायच्या ऐवजी त्या भिल्लाच्या मस्तकावर जाऊन पडायला लागली. त्यावेळेला अर्जुनाच्या लक्षात आलं, अरे हा देवाधिदेव महादेव. साष्टांग प्रणिपात घातला आणि रुद्रा आणि शिवानी त्याला हृदयाशी धरलं आणि तो म्हणाला, चिंता करू नकोस, तुला अद्भुत धनुर्विद्या देतो, दिली आहे. आणि पाशुपतास्त्र दिलं. तेवढं जरी टाकलं असतं कौरवांच्यावर तरी सगळे मेले असते. पण पांडव अत्यंत विवेकयुक्त, कारण भगवंताचे सखे आहेत. आणि अर्जुन तर विशेष करून त्यांनी पाशुपतास्त्राचा प्रयोग आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकदाही केलेला नाही. केवढं कौतुक आहे बघा याला, केवढा संयम पाहिजे. नाहीतर मी आज तुम्हाला सांगेन, शिवाचं दर्शन घ्यायचं आहे का,
आज घरी जाताना शिव तुमच्या मागे येतोय, पण घरी जाईतोपर्यंत मागे वळून बघायचं नाही. म्हणजे बघा, घरी जाताना किती वेळेला मागे वळून बघतात माणसं. खरंच आलाय का शिव, खरंच आलाय का? माणसाची मनोधारणा अशीच असते ना. पाशुपतास्त्र अर्जुन मिळवून आलाय. तेव्हा महादेव या महाभारतामध्ये सगळीकडे आहे. शिवाचं कौतुक असं आहे की तो देवतांच्यावरही कृपा करतो आणि दैत्यांवर करतो. काय कौतुक आहे ना. देवांनाही वर देतो आणि दैत्यांनाही देतो. मग ते निस्तरायचं काम महाविष्णूला करायला लागतं. असंच बहुतेक आहे बरं का. पण शिव फार साधा सरळ निरागस भोळा म्हणतात. आहे तो तसा. शीघ्रकोपीही आहे, निरागस भोळाही आहे, पण चित्त शुद्ध आहे त्याचं. अलौकिक आहे. म्हणजे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. स्वसंवेद्य असल्यावर तो बाकी कसा असणार आहे. त्यांनी देवतांच्यावरही कृपा केली आणि दैत्यांवरही केलेली आहे. म्हणून त्याच्यावरची जी स्तोत्र रचली गेली, सूक्त जशी रुद्र आहे तसं पुष्पदंतानी शिवमहिमनं लिहिलं. माझी खात्री आहे आपल्यापैकी काही जण प्रतिदिनी म्हणत असणार, महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरा. म्हणता की नाही. त्यात पुढे पुष्पदंतानी म्हणून ठेवले. त्याचं असं झालं की त्यांनी शिवाचं निर्माल्य ओलांडलं आणि ते ओलांडल्यामुळे त्याची गतीच कुंठित झाली. तेव्हा शिवाचा प्रसाद लाभावा म्हणून त्यांनी त्याची वाङ्मयीन पूजा बांधली. त्या वाङ्मयीन पूजेला शिवमहिम्न म्हणतात. शिव म्हणजे शंकर आणि महिम्न म्हणजे महिमा. तो ज्याच्यामध्ये बांधलेला आहे ते स्तोत्र म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारन्नयती. शिवा तू खरोखर अद्भुत आहेस. तुझा महिमा त्याला पार नाहीच. मी कोणत्या शब्दामध्ये ग. म्हणून शेवटी सांगितले इत्येषा वाङ्मयी पूजा. वाङ्मयीन पूजेमधून शिवाची स्तुती आणि दिव्य दिव्यम महिम्नः म्हटलेला इतका आत्मप्रत्यय आहे त्या पुष्पदंताला. अलौकिक स्तोत्र त्यांनी निर्माण केलेलं आहे. या शिवाच्या भोवती पुराणाने कितीतरी कथा रचल्यात. पुढे रुद्राचा उलगडा करू त्यावेळेला एक एक कथा मुद्दाम सांगेन आपल्याला. त्याच्यामध्ये अंधकासुराचा वध आहे, त्रिपुराचा दाह आहे, दक्ष यज्ञाचा केलेला विध्वंस आहे, मदनाला अनंग करून त्याचा दाह केलेला आहे, शिवाय विषप्राशन केलेलं समुद्रमंथनातून आलेलं. कितीतरी कथा पुराणांतरी या शिवाला चिकटवलेल्या आहेत. शिवाच्या काही मूर्ती आहेत बरं का. नटराज शिवाचीच मूर्ती आहे. हरिहर शिवाचीच मूर्ती मानली जाते. अर्धनारीश्वर शिवाची मूर्ती मानली जाते. दक्षिणामूर्ती शिवाचीच मूर्ती मानली जाते. कल्याण मूर्ती शिवाचीच मूर्ती मानली जाते. पण अशा मूर्ती भारतामध्ये देवालयांमध्ये किमान आहेत. सगळीकडे शिवाचं रूप मांडलं जातं. ते शिवलिंग स्वरूपात मांडलं जातं. आणि ते तसं का मांडलं जातं पुढे आपण उलगडा करणार आहे. कारण त्याच्यामध्ये शुद्ध विज्ञान ठासून भरलेलं आहे. शिवलिंग स्वरूपामध्ये शिव आहे. लिंग म्हणजे चिन्ह असा अर्थ आहे. दोन जे विभाग होतात, शाळुंक असेल, शिवाची पिंडी असेल, त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे ते पुढे आपण जरा जाणून घेऊया. शिव त्रिशूल धारण करतो, शिव परशु धारण करतो, शिव धनुष्य धारण करतो. त्यांनी मृग वेढलेलं आहे आणि पुन्हा व्याघ्राचं कातडही. आरतीतली ओळ लक्षात आली का. व्याघ्रांबर म्हटले ना समर्थ रामदासांनी. त्यांनी तो वेष्टीत आहे. पुन्हा परशुच असा आहे तसा मृग धारण करणार, मृगचर्म धारण करणार आहे. नानाविध शस्त्र धारण करणारा, डमरू घेणारा पंचमुखी शिव आहे. अघोरापासून सद्योजातापर्यंत त्याची 5 अतिशय सुंदर रूपं आहेत. अघोर आहे, ईशान आहे, तत्पुरुष आहे, वामदेव आहे आणि सद्योजात आहे. 5 रूप आहेत, अतिशय सुंदर रूप आहेत. त्याचा उलगडाही आपल्याला पुढे करायचा आहे. पण जशी उपनिषद झाली तशी पुराणसुद्धा झाली. तेवढ्याचा विचार करूया. आज थांबूया. कारण आज जे मांडलेलं आहे ते एवढं विशाल आहे की तुम्हाला थोडं चिंतनालाही वाव राहू दे.
मग ते थोडं धारण करा, चिंतन करा आणि उद्यापासून रुद्र समजावून घ्यायला या, असा अर्थ झाला. आपल्याला आश्चर्य असं वाटेल की 18 जी महापुराण आहेत त्याच्यामध्ये शिवपुराण नाही, शिवपुराण नाही आहे. मग तुम्हाला ऐकूनसुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. का बरं? आमचे पुराणकार असं सांगतात की सगळ्या पुराणांमध्ये शिव आहे, शिवानीच व्यापलेलं आहे सगळं. तेव्हा त्याचं वेगळं पुराण 18 पुराणामध्ये कशाला घ्यायचं? शिवपुराण वेगळं 19वा आहे. जसा पांडुरंग संध्येतल्या 24 नावाच्या पल्याड आहे, त्याचं नाव नाही, तसं शिवपुराण 18 पुराणांच्या पलीकडे आहे. ते ती 18 पुराणं आपल्या लक्षात राहावी म्हणून त्याच्यावरचा एका सोपा श्लोक तुम्हा मला करून दिलेला आहे पुराणकारांनी. तेवढा लक्षात ठेवा म्हणजे झालं. कोणकोणती आहेत 18 पुराण? त्यात म्हटले म द्वयम, भ द्वयम, ब्र त्रयम, व चतुष्टयम, अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. 18 पुराणे एका श्लोकात सांगितली. म द्वयम म्हणजे कोणती? एक मत्स्य पुराण आणि दुसरं मार्कंडेय पुराण, मची 2 झाली. भ द्वयम म्हणजे कोणती? एक भविष्य पुराण आणि दुसरं भागवत पुराण. आता ब्रची 3, एक ब्रह्मपुराण, दुसरं ब्रह्मांड पुराण आणि तिसरं ब्रह्मवैवर्त पुराण. 3 झाली. 3 आणि 2 5 आणि 2 7. आता वनी सुरू होणारी 4 आहेत. वराह पुराण, वामन पुराण, वायू पुराण आणि विष्णू पुराण. 11 झाली. आता उरलेली 7 दुसऱ्या वेळीच सांगितले आहेत. अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, ली म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कु म्हणजे कूर्म पुराण आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. ही 7 अशी मिळून 18 पुराणं सिद्ध होतात. एक श्लोक लक्षात ठेवला तरी सगळं पुढे लक्षात राहतं. सांगा बरं, आत्ता मी तुम्हाला जी 18 नावं सांगितली ती मला, असं मी म्हणणार नाही. काही काळजी करायचं कारण नाही, उद्या विचारी ना कदाचित. पण आपल्याकडे दर्शनकारांनी, स्मृतिकारांनी, पुराणकारांनी हे विषय किती सोपे करून ठेवलेत, शिकण्यासारखं आहे. मग भविष्य पुराण असो, मार्कंडेय पुराण असो, शिवपुराण असो, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, ह्या सगळ्यामध्ये मत्स्य असो, कूर्म असो, वामन पुराण, ब्रह्मांड पुराण, ही सगळी 10 पुराणं शिवाची स्तुती करणारी आहेत. एवढंच नव्हे तर त्याच्या पुढे शैव संप्रदाय तयार झाला आणि त्या शैव संप्रदायाची पुढे 6 अंग निर्माण झाली, ज्याच्यामध्ये काश्मीरीय शैव दर्शन आहे, पाशुपत दर्शन आहे, सिद्ध सिद्धांत पद्धती आहे, शिव अद्वैत आहे, शैव सिद्धांत आहे आणि वीरशैव म्हणजे लिंगायतांची परंपरा आहे. हे 6 शैव संप्रदाय यातून निर्माण झाले. एका रुद्राचा किती ब्रह्मांड स्वरूप विस्तार झाला आहे आपल्या लक्षात आलं? ऋग्वेदापासून अनेक उपसंप्रदायापर्यंत शिव सर्वत्र पसरलेला आहे. ओम नमः शिवाय म्हटलं की आपल्या अंतःकरणात वेगळंच काहीतरी असं स्पंदन निर्माण होतात. पुराणांतरी कथा असलेली तेवढी आठवूया, कारण मार्कंडेयाचा उल्लेख केला म्हणून तेवढी कथा आठवूया ना, थांबूया. मृकुंड नावाचे ऋषी होऊन गेले आणि महर्षी, थोर महर्षी, पत्नी 101,000% अनुकूल प्रपंचाला, अत्यंत वैराग्य संपन्न दोन्ही पती पत्नी, आश्रम मोठा, गायींचं खिल्लार मोठं, शिष्यवर्ग मोठा, सगळं मोठं होतं. पण दुर्दैवानं संतती नव्हती आणि मृकुंड ऋषींना नेहमी चिंता वाटायची की अरे ह्या सगळं व्याप पुढे कोण नेणार, आता उत्तरदायित्व कोणाच्या खांद्यावर द्यावं. शिष्य आहेत पण ते किती सांभाळतील कोणास ठाऊक, काय करावं. पुत्र नाही आहे. पुत्रो वै आत्मा असे श्रुतीनंच सांगितलेलं आहे ना.
तर आत्मस्वरूप पुत्राचा जन्म तर व्हायला पाहिजे. मग आता काय करायचं? चिंता दाटली अंतःकरणामध्ये. त्यावेळेला या पती पत्नींनी रुद्राचं शिवाचं पूजन केले आणि दीर्घकालपर्यंत त्यांची तपश्चर्या चाललेली होती. शिव प्रगट झाला. वरम ब्रूही, मृकुंड ऋषे मी प्रसन्न आहे, हवं ते मागून घे. देव प्रसन्न झाला तर काय मागावं हे तेही कळायला लागतं बरं का. कोणी काय मागेल सांगता येत नाही. लक्ष्मी रोडला साड्यांचा सेल लागला आहे, त्यातल्या 10 साड्या जास्तीत जास्त स्वस्त दे असंही म्हणतील भगवंताला, काही सांगता येत नाही. जसे संस्कार, जेवढी आपल्या व्यक्तिमत्वाची झेप, तसं मनुष्य मागणार. हे वैराग्य संपन्न, त्यांनी काय मागावं की ही वेदांची परंपरा चालवणारा शिवा एक चांगला पुत्र दे. शिवानी स्मित केलं. त्यावेळी ते गोंधळले मृकुंड ऋषी. ते म्हणाले, शिवा माझ्या हातून काही प्रमाद घडला का? ते म्हणाले, तसं नाही आहे मृकुंड महर्षे, पण तुझं पूर्व सुकृतच असं आहे की त्यामुळे तुला इतका कालखंड पुत्रकन्या पोटी जन्माला आलं नाही कोणी. आता येईल, पण तुझं पूर्व सुकृत आणि जन्माला येणाऱ्या आत्म्याचं पूर्व सुकृत सुद्धा असं आहे की तुझा पुत्र अल्पायुषी असेल. धस्स झालं त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये. तर धाडस करून मृकुंड ऋषींनी विचारलं की शिवशंकरा, तू किती कृपावंत आहेस, पुत्र दे. अल्पायुष्य असला तरी चालेल. किती वर्ष जगेल? एक तप, 12 वर्ष. 12 वर्ष झाल्यानंतर त्याचा मृत्यू अटळ आहे असं समज. मृकुंडाने साष्टांग प्रणिपात केला शिवाला. म्हणाले, आपली आज्ञा शिरसावंद्य. शिव म्हणाले, तथास्तु. आणि खरंच वर्षभराच्या आत पाळणा हल्ला आणि पुत्र जन्माला आला. त्या मृकुंडांचा पुत्र म्हणून मार्कंडेय. चंद्राच्या कलेप्रमाणे शुद्ध पक्षामधल्या तो वाढायला लागला आणि इतका प्रकांड पंडित झाला. 5व्या वर्षी वेद मुखोद्गात, वेदांग मुखोद्गात. मृकुंड ऋषींच्या मनात आनंद मावायचा नाही. आनंदाने नाचायचे तेवढे बाकी राहिलेत की किती शिवाची कृपा, केवढं पूर्व सुकृत हे बालक घेऊन आलेलं आहे. याला तसं शिकवावं लागतच नाही. एक पाठी एकदा उच्चार केला की झालं पाठ. काही वेगळं करावं लागत नाही. घनपाठी व्हायला काय परिश्रम करावे लागतात. मूर्तिमंत उदाहरण इथे बसलेलं आहे. ते करायला काय करावं लागतं ते उद्या सांगणार आहे बरं का मी. घनपाठी व्हायला काय काय करावं लागतं आणि स्वर म्हणजे काय असतात, त्याची रचना पूर्वसुरीनी कशी केलेली आहे, त्याचं उच्चारण कसं असतं, त्याला बंधनं कोणती आहेत, त्याच्या विकृती म्हणजे पद्धती किती आहेत म्हणण्याच्या, हे सगळं उद्या आपल्याला उलगडायचं. पण मृकुंड ऋषींना आनंद झाला. हा श्रेष्ठ पुत्र ओटीमध्ये घातला आपल्या. 11 वर्ष संपली आणि मग मात्र भीतीची छाया त्या आईवडिलांच्या मस्तकावर दाटली. अरे बापरे, या पुत्राला काही झालं तर. आणि 12वं वर्ष सरत आलं. त्यावेळेला मृकुंड ऋषी रडायला लागले. तर पुत्रांनी आश्चर्याने विचारलं, तात आपण का रडतात? मला सांगा, मी आपलं दुःख दूर करेन. त्यावेळी मृकुंड म्हणाले, बाळा तुला काय सांगायचं? आणि त्यांनी सगळा इतिहास कानावर घातला. बाळा, तुझं आयुष्य सरत आलं. तुझ्यासारखा विद्वद्वर मी पाहिलाच नाही. इतकी अलौकिक धारणाशक्ती, इतकं पूर्व सुकृत, पण तुला आयुष्य 12 वर्षांचं. तो निर्भय होता मार्कंडेय. तो म्हणाल, तात चिंता का करता? जर विधिलिखित असेल तर ते तसंच होणार. पण मी काय करावं आता? कोणाला शरण जावं तेवढं सांगा. मृकुंड म्हणाले, ज्याच्या कृपेनं तुझा जन्म आहे त्याला शरण जा. आणि हा गेला शिवालयामध्ये आणि शिवलिंगासमोर बसून ओम नमः शिवायाचा जप सुरू केला. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. अखंड उपासना. शेवटचा दिवस, शेवटचा क्षण आला आणि त्याला दिसलं की यमराज प्रत्यक्ष घ्यायला आला त्याला. त्यावेळेला त्या छोट्या मार्कंडेयानी
त्या शिवलिंगाला घट्ट मिठी मारली. शिवा, तुझी कृपा असेल तर जगेन, बस तुझा आशीर्वचन असेल, अन्यथा आता मी निघालो यमाबरोबर. शिवा, माझं रक्षण कर. आणि त्यातून त्या पिंडीमधून प्रत्यक्ष शिवशंकर प्रगट झाले, त्रिशूल घेतलेले भगवान शिवशंकर. आणि त्यांनी यमाला सांगितलं, परत जा. आणि त्या मार्कंडेयाला वर असा दिला की तुझ्यासारखा दुसरा कोणी दीर्घायुषी होणारच नाही. 12 वर्षामध्ये ज्याचं आयुष्य सरायचं तो सर्वाधिक दीर्घायुषी झाला. म्हणून तो त्यावेळेला त्यांनी जो जप केला ना, तो दीर्घायुष्य लाभा म्हणून केला जातो. कोणता? त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. तो मंत्र का गायला जातो? काकडी जशी सुटते देठापासून, तसं मृत्यूपासून आमची सोडवणूक कर, अमृतत्व आम्हाला बहाल कर, अशी प्रार्थना त्या महामृत्युंजय मंत्रामध्ये केलेली आहे. ती मार्कंडेयानी केलेली आहे. म्हणून तो महामृत्युंजय मंत्र झाला. मृत्यूवर मात करायचं सामर्थ्य त्या शिवाच्या कृपेनं तुम्हा मला लाभतं. तशी कृपा तो शिव तुमच्या आमच्यावर करू दे, तो रुद्र महारुद्र तुमच्या आमच्यावर करू दे, अशी प्रार्थना आज त्या जगन्नियंत्याच्या चरणी करायची. आणि उद्यापासून रुद्राचा अर्थ उलगडून घ्यायला, हे परमेशा, हे रुद्रेशा, तू आम्हाला तेवढी बुद्धी आणि शक्ती दे, अशी प्रार्थना त्याच्या चरणाशी करायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. यानंतर आरती होईल आणि मग आजचं हे प्रवचन संपेल. म्हणजे काही काल विराम असलेला. प्रार्थना आपल्याला की घरी गेल्यावर ह्याच्यावर थोडं चिंतन करा. श्रवण कसं करावं ते उद्या सांगतो. म्हणजे मग थोडं चिंतन होईल, चिंतनातून मनन होईल. निधिध्यास लांबची गोष्ट आहे, साक्षात्कार फारच लांब आहे, पण निदान चिंतन थोडं घडावं, त्याच्यासाठी श्रवण कसं करावं ते उद्या सांगतो. ओम नमः शिवाय. सुख करता दुःखहर्ता वाचा विनाशी, निर्वी तुझी प्रेम गीता जयाची, सर्वांगी सुंदर चेंदुराची, कंठी जगे माता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमुखेश्वरा, शिरे जटिल मुकुट शोभतो वरा, सुंदुरती मुकुरे करणी गाजया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव मंगोदर पीतांबर मणिधर कंगना, सरळ सोंड वक्र सुंदर त्रिनयना, दास रामाचा वाटवारे सदना, संकटी पावारे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लौटवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा श्रीनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी माळा, तेथुनी आज निर्मळ आहे धुळधुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू कर्पूर गौरा. जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विठीचे उदरण कंठ नीळा, ऐसा शंकर शोभे तुम्हा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू कर्पूर गौरा. जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले, रामाची अक्षित हळदे उठले, तेव्हा असुर करणे शासन
पंथ